इतिहास मित्रांनो, नमस्कार. तर बहामनी राज्य हे दख्खनमध्ये उदयास आलेले पहिले आणि स्वतंत्र इस्लामिक राज्य होते. या बहामनी राज्याची स्थापना अल्लाउद्दीन हसन गंगू बहामनी यांनी केली होती. एका ब्राह्मण ज्योतिषाचा नौकर ते बहामनी सुलतान हा थक्क करणारा अल्लाउद्दीन हसन गंगू बहामनी याचा प्रवास कसा होता त्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेऊ. तर बहामनी राज्याचा संस्थापक अल्लाउद्दीन हसन शाह याच्या जन्माबद्दल आणि जन्म ठिकाणाबद्दल इतिहासात मतभेद आहेत. त्यामुळे आपल्याला त्याचे जन्म ठिकाण आणि जन्मदिनांक याबाबत निश्चित काही सांगता येत नाही. पण तरीही अल्लाउद्दीन हसन याचे घराणे अफगाणिस्तानातील असण्याची शक्यता आहे. हसन हा दिल्लीचा रहिवासी असून तो एका गंगू नावाच्या ब्राह्मण ज्योतिषाच्या नोकरीत होता. हा गंगू नावाचा ज्योतिषी ब्राह्मण मोहम्मद तुगलकाच्या मर्जीतला होता. हसनची अतिशय चांगली वर्तणूक लक्षात घेऊन गंगू ब्राह्मणाने त्याला बैलाची जोडी भेट देऊन स्वतःपुरतं धान्य उत्पादन करण्यासाठी थोडीशी जमीन त्याला दिली होती. मग या जमिनीत एके दिवशी नांगरणी करत असताना त्याचा नांगर एक ठिकाणी अडकून बसला. हसनने नेमका नांगर कशाला अडकला हे बघितल्यावर त्याच्या असं लक्षात आलं की एका पितळाच्या भांड्याच्या साखळीला नांगर अडकून उभा राहिलाय. मग थोडीशी जमीन उकरून तो पितळी हांडा हसनने बाहेर काढला आणि त्यात त्याला प्राचीन काळातील सोन्याची नाणी भरलेली दिसली. ही सोन्याची नाणी आढळून आल्यानंतर अल्लाउद्दीन हसनने धनाची हाव न धरता आपल्या इमानदारीने हे वर्तमान त्याने आपल्याला मालकाला म्हणजे ज्योतिषी गंगू ब्राह्मणाला सांगितले. या प्रामाणिकपणाचं गंगू ब्राह्मणाला फार आश्चर्य वाटलं. त्यांनी घडलेली सर्व हकीकत राजपुत्र मोहम्मद तुगलक याला सांगितली. ही घटना मोहम्मद तुगलकाने त्याच्या वडिलांना जो सुलतान होता त्याला सांगितली. मग सुलतानाने हसनला आपल्या समक्ष बोलवून घेतलं आणि त्याला 100 घोडेस्वारांची मनसब दिली. इतिहासात अल्लाउद्दीन हसनचा मालक असणारा गंगू ब्राह्मण ज्योतिष यांनी त्याची जन्मपत्रिका बघून फार मोठ्या पदावर जाण्याचे असल्याचे मला स्पष्ट दिसत आहे आणि परमेश्वराच्या मर्जीच्या आणि कृपाक्षेत्राचा तू लवकर मानकरी होणार आहेस असे बोलल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे तू मला असे वचन दे की जर तू कधी काळी भविष्यात राजयोग तुला जर प्राप्त झाला आणि तू सुलतान जर झालास तर माझे गंगू हे नाव धारण करशील आणि तुझ्या अर्थसचिव पदाचे अधिकार मला देशील. गंगू ब्राह्मण या ज्योतिषाने ही प्रकट केलेली इच्छा पुरी करण्याचे आश्वासन अल्लाउद्दीन हसन याने ताबडतोब देऊन टाकले. तसेच हसनच्या जीवनात पुढे काय होणार याची भाकीत अगोदरही सुप्रसिद्ध शेख निजामुद्दीन यांनी केले होते. अल्लाउद्दीन हसन विषयी या दोघांनी केलेल्या भाकितांमुळे आता अल्लाउद्दीन हसनच्या महत्वाकांक्षेत खूपच वाढ झाली होती. काही वर्षात दिल्लीच्या तख्तावर राजपुत्र मोहम्मद तुगलक त्याच्या बापाच्या मृत्यूनंतर विराजमान झाला आणि त्याने आपले गुरु कुतलग खान उर्फ आलम उल मुल्क याला दौलताबादच्या म्हणजे देवगिरीचे सुभेदार नेमले होतं. याच वेळी त्याच्याबरोबर दक्षिणेत त्याने कुणाला घेऊन जावे याचे अधिकारी त्या कुतलग खान यांना दिले होते. मग या दक्षिणेत जाणाऱ्यांपैकी हसन हाही होता. हसनला दक्षिणेत आल्यानंतर रामबाग जिल्ह्यातील सीमेजवळ असणारे कुंची हे गाव जहागीर म्हणून देण्यात आले होते. मग काही काळानंतर मोहम्मद तुगलक यांनी गुजरातच्या बंडखोर आमिरांवर युद्ध पुकारलं होतं आणि या युद्धात गुजरातच्या बंडखोरांचा त्यानं पराभव केला. मग या पराभूत जे आमिर होते त्यापैकी अनेकांनी दक्षिणेकडे पळून जाऊन आपले प्राण वाचवले. या बंडखोरांना मोहम्मद तुगलकचा गुरु कुतलग खान आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये अल्लाउद्दीन हसन हाही होता त्यांनी त्यांना आश्रय दिला. मग या बंडखोरांना आश्रय दिल्यामुळे सुलतानाविरुद्ध हा उघड राजद्रोह होता. त्यामुळे मोहम्मद तुगलकाने दक्षिणेतील सर्व अधिकाऱ्यांची नेमणूक दुसऱ्या प्रांतात करण्याचा निश्चय केला. या हेतूनं सुलतानानं अहमद लछिन याला आलम उल मुल्क याच्याकडे दक्षिणेत पाठवलं आणि त्याच्यातर्फे दक्षिणेतील सर्व अधिकाऱ्यांना गुजरातमध्ये पाठवण्याबद्दल आपला आदेश उल मुकुल याला कळवला. हा आदेश प्राप्त होताच आलम उल मुल्क यांनी सर्व अधिकाऱ्यांना ताबडतोब आपल्या देवगिरी येथे एकत्र होण्याचा आदेश दिला. सर्वजण जमा होईपर्यंत काही महिन्यांचा
अवधी निघून गेला. सर्वजण एकत्र आल्यानंतर अहमद लचिन बरोबर गुजरातमध्ये जायला हे निघाले. मग अहमद लचिनने या बंडखोरांना सुलतान मोहम्मद तुगलक कडून अभय मिळवून देऊ आणि सुरक्षित ठेवू अशी आशा दाखवली आणि त्या जोरावर त्यांच्याकडून भरपूर नजराने भेटवस्तू मिळवण्याची इच्छा निर्माण झाली. परंतु अहमद लचिनच्या पदरात या बाबतीत निराशा पडली, कारण बंडखोरांकडून त्याला कुठलीही नजराने आणि भेटवस्तू देण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या वागणुकीबद्दल त्याने आक्षेप घेऊन आपला असंतोष प्रकट केला आणि बंडखोरांना अपमानास्पद वागणूक दिली. खाजगीमध्ये आपल्या नोकर-चाकरांजवळ तो असंही म्हणाला की गुजरातच्या बंडखोरांना दक्षिणेतल्या ज्या लोकांनी आश्रय दिला आहे त्याबद्दल त्यांना ठार मारण्या इतकी दुसरी चांगली गोष्टच नाही. मग अहमद लचिनचे ऐकून आधीच बंडखोरांना दरबारात ताबडतोब हजर होण्याची जी आज्ञा मिळाली होती सुलतानाकडून, त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं होतं. मग अहमद लचिनचा हा हेतू ज्यावेळेस बंडखोरांच्या लक्षात आला किंवा त्यांना समजला त्यावेळेस ते घाबरून गेले आणि त्यांनी राज्याच्या सीमेवर जवळ गेल्यानंतर बंड करण्याची गुपचूप योजना आखली. कारण तिकडे सुलतान अगदी छोट्या छोट्या गुन्ह्याबद्दल वारंवार मृत्यूची शिक्षा देत होता, त्याच्यामुळे तिकडे जाऊनही आपला फायदा नाही असे बंडखोरांना वाटले. तिकडे जाऊन कत्तल होऊन मारण्यापेक्षा इथेच राहून बंड करू असा पवित्रा या बंडखोरांनी घेतला आणि त्यांनी अहमद लचिनची छावणी सोडली. मग ही छावणी सोडल्याची बातमी ज्यावेळेस लचिनला कळाली त्यावेळेस लचिननं त्यांचा प्रतिकार करायचा प्रयत्न केला. परंतु या युद्धामध्ये लचिनचा पराभव होऊन तो ठार मारला गेला. या घटनेनंतर ताबडतोब बरेचसे नाखुश असलेले बंडखोर लोक या आमिरांना येऊन मिळाले आणि ते दौलताबाद येथे पोहोचेपर्यंत त्यांच्याजवळ मोठ्या संख्येने फौज जमा झाली. दख्खन मधले छोटे मोठे राजे यांना आधी सुलतानाकडून होणाऱ्या त्रासामुळे ते त्रस्त होऊन गेले होते. त्यातच यांना या बंडाची बातमी ऐकून खूपच आनंद झाला आणि त्यापैकी बरेच जण या बंडामध्ये उघड उघड सामील झाले. तर काहींनी सावध पवित्रा घेऊन गुप्तपणे त्यांना द्रव्य आणि कुमक देऊन आपला पाठिंबा दिला. यावेळी सुलतानाचा जावई इमाद उल मुल्क हा वराड आणि खानदेशाच्या सुभेदारीवर होता. तो एलिचपूर म्हणजे आताच्या अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर येथे राहत होता. त्याच्या लक्षात आलं की आपल्याला आपले सैनिक रोजच सोडून निघून चालले. मग तेव्हा त्याला अशी भीती वाटली की हे आपले अधिकारी आता आपल्याला या दक्षिण बंडखोरांच्या हवाली करतील, त्याच्यामुळे आपल्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं. त्याच्यामुळे त्यानं घाबरून आपल्या कुटुंबातील मंडळींना बरोबर घेतलं, शिकार करण्याच्या बहाण्यानं इलिचपूर म्हणजेच अचलपूर सोडलं आणि तो नंदुरबारकडे निघून गेला. मग तेव्हा वराडच्या अधिकाऱ्यांनी त्याचा पूर्ण खजिना लुटला आणि बंडखोरांच्या दौलताबाद येथील छावणीत जाण्यासाठी कूच केले. मग बंडखोरांजवळील सैन्याचा जमलेला प्रचंड जमाव बघून दौलताबादच्या किल्ल्याच्या शिबंदीने कुठलाही प्रतिकार न करता दौलताबादचा किल्ला या बंडखोरांच्या हवाली करून टाकला. ज्या देवगिरीला जिंकण्यासाठी सुलतानाला एका पाठोपाठ अनेक मोठ्या मोहिमा काढाव्या लागल्या होत्या, फार धन खर्च करावं लागलं होतं, फार रक्तही सांडावं लागलं होतं, तो किल्ला काही महिन्यातच दिल्लीच्या सुलतानाच्या हातून कसलाही प्रतिकार न करता हातून गेला. मग दौलताबादचा किल्ला ताब्यात आल्यानंतर बंडखोरांनी आपला एक नेता निवडायचं ठरवलं आणि त्यांनी 1000 स्वारांची मनसब असणाऱ्या इस्माईल खान अफगाण याला आपला नेता म्हणून निवडलं आणि त्याला नसिरुद्दीन ही पदवी बहाल केली. या इस्माईलचा भाऊ मलिक हा दिल्लीच्या ताब्यातील माळवा प्रांतात असलेल्या एक सुलतानी सैन्याचा अधिकारी होता. दक्षिणातल्या बंडखोरांनी माळव्यातील नातेवाईकांकडून पाठिंबा मिळेल या आशेवरच प्रामुख्याने आपल्या नेत्याची निवड केली होती. मग नवीनच निवडल्या गेलेल्या या इस्माईल खान उर्फ नसिरुद्दीनने आपल्या सर्व अधिकाऱ्यांवर मान सन्मानाची खैरात केली आणि प्रत्येकाला जमिनीच्या रूपात जहागिरी देऊ केली. मग यापूर्वी सांगितलेल्या अल्लाउद्दीन हसन याला जाफर खान ही पदवी देण्यात आली आणि त्याच्या सैनिकांच्या खर्चासाठी आणि त्याच्या खर्चासाठी काही जिल्ह्यांची जहागिरी त्याला तोडून देण्यात आली. दरम्यानच्या काळात मोहम्मद तुगलक याने गुजरातमधून दौलताबादकडे कूच केले आणि वाटेत त्याला इमाद उल मुल्क तब्रिजी आणि माळव्याचा सुभेदार मलिक हे येऊन मिळाले. मग दौलताबाद येथे आल्यानंतर सुलतानाला असे कळलं की बंडखोरांनी जवळजवळ 30,000ची घोडेस्वार सेना जमवली आहे आणि ज्या सपाट मैदानावर प्रथम अल्लाउद्दीन याने देवगिरीचा राजा
रामदेव याच्या मुलाचा पराभव केला होता, त्याच मैदानावर त्याच्याशी सामना करण्यासाठी हे उभे आहेत. यात बंडखोर आणि मोहम्मद तुगलकाच्या दोन्ही सैन्यांमध्ये प्रचंड युद्ध झालं. परिणामी सुलतानी सैन्याच्या उजव्या आणि डाव्या फळीचा पूर्ण बिमोड झाला आणि मोहम्मद तुगलक याने रणांगणातून पळून जाण्याची तयारी केली. परंतु तोच एकाकी तुगलकाच्या तुकडी करून बंडखोरांच्या सैन्यावर जोरदार प्रतिहल्ला केला गेला. त्यापैकी एक प्रमुख अधिकारी खान जहान याला बाण लागला आणि तो जखमी होऊन आपल्या घोड्यावरून खाली पडला. त्यामुळे त्याची 6000 स्वारांची तुकडी विस्कळीत झाली गेली आणि त्यांना रणांगणातून पळ काढावा लागला. त्याचवेळी नवीन नेता म्हणून जो निवडला गेलेला नसिरुद्दीन इस्माईल चा ध्वजवाहकही घाबरून गेला आणि त्याच्या हातून ध्वजाचं निशाण हे खाली पडलं. तेव्हा बंडखोरांच्या सैन्याची अशी समजूत झाली, नेत्याने रणांगणातून पळ काढला आहे की काय. त्यामुळे बंडखोरांच्या सैन्यानेही पळून जाण्यास सुरुवात केली. दिवस मावळला आणि युद्ध थांबलं. दोन्ही सैन्य आपापल्या छावणीत परत गेले. नंतर नसिरुद्दीन इस्माईल जो आताच नेता निवडला गेला होता, यांनी जाफर खान म्हणजेच अल्लाउद्दीन हसन गंगू बहामनी आणि आपले इतर जे काही प्रमुख अधिकारी आहेत त्यांना आपल्या छावणीमध्ये बोलावलं आणि त्यांच्याशी सल्लामसलत केली. या सल्लामसलतीमध्ये त्याने असे ठरवले की आता सुलतानाच्या सैन्याबरोबर पुन्हा एकदा लढाई करणं ह्या स्थितीत तरी काही योग्य नाही. या परिस्थितीमध्ये भरपूर सैन्य घेऊन नसिरुद्दीन इस्माईल याने दौलताबाद किल्ल्याचा आश्रय घ्यावा, तर इतर अधिकारी जे शत्रूबरोबर संपर्क न तोडता आपल्या जहागिरीच्या जिल्ह्यात संरक्षणाची व्यवस्था करतील आणि शत्रूभोवती फिरत फिरत शत्रूकडे कुमक आणि रसद घेऊन जाणारे जे तांडे आहेत त्यांना अटकाव करतील, म्हणजे शत्रूची रसद मारतील. या बेताप्रमाणे रात्रीच्या वेळी बंडखोरांनी रणांगणातून गुपचूप माघार घेतली. दुसरा दिवस उजाडल्यानंतर दिल्लीच्या सुलतानाला बंडखोर सैन्यातील एकही माणूस रणांगणावर दिसला नाही. तो दिवस सुलतानानं तसाच घालवला. त्याच्या दुसऱ्या दिवशी इम्रान तब्रेजी याला जाफर खान म्हणजेच अल्लाउद्दीन हसन गंगू बहामनी याच्या पाठलागावर पाठवण्यात आले आणि सुलतानाने दौलताबाद किल्ल्याला वेढा दिला. हा वेढा बरेच दिवस चालला. त्यानंतर शिबंदीनं निराश होऊन शरण जाण्याचं ठरवलं होतं. मग अगदी या समयास सुलतानाला अशी बातमी आली की दिल्ली येथे तुकी नावाच्या गुलामाने बंड केले असून त्याच्या बाजूने आलेल्या सैन्याने दिल्लीत भयंकर अत्याचार केले आहेत आणि प्रांतीय राज्य व्यवस्थेला सुरुंग लावला आहे आणि ते आता गुजरातकडे चाल करून येत आहेत. तेव्हा सुलतानानं दौलताबादचा वेढा चालवण्याचं काम आपल्या एका सेनापतीवर सोपवलं आणि या नवीन उद्भवलेल्या परिस्थितीचा बिमोड करण्यासाठी स्वतः कूच केले. या घटनेमुळे बंडखोर दक्षिणी अधिकाऱ्यांना एक प्रकारचा दिलासाच मिळाला आणि ते सर्व बाजूंनी एकत्र जमा झाले. सुलतानाने दिलेल्या वेढ्याच्या फौजेवर हल्ला केला. त्यामुळे सुलतानी फौजेला हा वेढा उठवावा लागला आणि वेढ्यातील सैन्याला सुलतानाच्या मागे पळून जावं लागलं. या पळून जाणाऱ्या फौजेचा दक्षिणी बंडखोर फौजांनी नर्मदा तीरापर्यंत पाठलाग केला आणि या पाठलागामध्ये दक्षिणी बंडखोर सैन्याने सुलतानाच्या सैन्याचे भरपूर सामान, हत्ती जे की खजिन्याने लादलेले होते ते हस्तगत केले. इकडे जाफर खान म्हणजेच अल्लाउद्दीन हसन गंगू बहामनी याने 20,000 घोडेस्वार घेऊन बिदरकडे कूच केलं. या बिदरचा ताबा नुकताच इमाद उल मुल्क तब्रेजी याने घेतलेला होता. बिदरला पोहोचल्यानंतर जाफर खान म्हणजेच अल्लाउद्दीन हसन याने सुलतानी सैन्य सर्वदृष्टीने आपल्यासोबत असलेल्या सैन्यापेक्षा वरचढ असल्यानं त्यांच्यावर आक्रमण करणं टाळलं. तोपर्यंत या बंडखोर दक्षिणी अधिकाऱ्यांनी तेलंगणाच्या राजाचाही पाठिंबा मिळवला होता. त्यानं पाठवलेले 15,000 पायदळ सैनिक आणि नसिरुद्दीन याने स्वतःला कुमक म्हणून दौलताबादहून काढून पाठवले 5,000 घोडेस्वार. हे सगळे येऊन मिळाल्यानंतर अल्लाउद्दीन हसनने स्वतः त्या फौजेवर हल्ला चढवला. या लढाईत इमाद उल मुल्क हा ठार मारला गेला आणि त्याच्या फौजेची दैना उडाली. उरलेल्या काही त्याच्या सैन्याने कंधारचा आश्रय घेतला, तर काही जण माळव्याकडे पळून गेले, तर काही जण बिदरच्या किल्ल्यात जाऊन बसले. नंतर जाफर खानने मलिक शेख उद्दीन गोरी याला बिदर आणि कंधारचे किल्ले घेण्यासाठी मागे ठेवलं आणि त्यानं स्वतः दौलताबादकडे कूच केलं. दौलताबादला त्यानं नसिरुद्दीन इस्माईल बरोबर याची भेट घेतली आणि तिथे इस्माईलच्या लक्षात असं आलं की आपल्या
फौजेतील अधिकारी वर्ग आणि फौजेतील शिपाई हे आपल्यापेक्षा अधिक जाफर खानाला म्हणजेच अल्लाउद्दीन हसन याला जास्त मान देतात. आणि त्याला असंही लक्षात आलं की आपल्या ऐवजी जाफर खान म्हणजेच अल्लाउद्दीन हसन हाच सुलतान व्हावा अशी सर्व शिपायांची आणि अधिकाऱ्यांची इच्छा आहे. असा सर्व विचार केल्यानंतर सुलतान पदाचा त्याग करून कमी दर्जाचा अधिकार पदाचा स्वीकार करणं हेच आपल्या शहाणपणाचे आहे असं या इस्माईलनं ठरवलं. तेव्हा त्याने तेथे हजर असलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि सगळ्यांसमोर त्याने असं जाहीर केलं की माझं आता वय झाल्यामुळं मी राज्यकारभार करण्यास असमर्थ आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या नव्या सुलतानाची निवड करा आणि सुलतान पदाला माझ्या दृष्टीने सर्वतोपरी योग्य म्हणून जाफर खान म्हणजेच अल्लाउद्दीन हसन याची शिफारस मी करत आहे. मग इस्माईलने हा मांडलेला प्रस्ताव जमलेल्या सर्व मंडळींनी एकमुखानं मान्य केला. मग या राज्यारोहणासाठी योग्य वेळ कोणती हे सांगण्यासाठी ज्योतिषांना आदेश देण्यात आला. त्याप्रमाणे 12 ऑगस्ट इसवी सन 1347 रोजी राजमुकुट जाफर खान म्हणजेच अल्लाउद्दीन हसन गंगू बहामनी याच्या मस्तकावर ठेवण्यात आला. अवसिद आणि खलिफा वापरत असलेले काळ्या रंगाचे छत्र सिंहासनावर उभारण्यात आले आणि त्याच्या नावे खुतब्याचे वाचन करण्यात आले आणि नाणी सुद्धा पाडण्यात आली. या नाण्यांवर जाफर खानाने दालन केलेले अल्लाउद्दीन हसन हे नाव कोरण्यात आले. त्या काळापासून गुलबर्गा हे राजधानीचे नवीन शहर झाले आणि गुलबर्गा शहराचे नाव बदलून अहसानाबाद असे करण्यात आले. अशा प्रकारे दक्षिणेतल्या म्हणजे दख्खनच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वतंत्र इस्लामी सत्तेची पायाभरणी झाली. अल्लाउद्दीन हसन याने राज्यकारभाराचा ताबा आपल्याकडे घेतल्यानंतर कर्तव्यात कसलीही कसूर केली नाही. दिवसेंदिवस त्याच्या राज्यात भरच पडत गेली. थोड्याच काळात भीमा नदीपासून ते अधोनीच्या किल्ल्याजवळ आणि चौलच्या बंदरापासून ते बिदर शहरापर्यंत सर्व प्रदेश त्यानं आपल्या अधिपत्याखाली आणला. सिंहासनावर बसल्यानंतर त्याने त्याचे भाग्योदयाचे भाकीत वर्तवणाऱ्या निजामुद्दीनच्या नावे 400 पौंड सोने 100 पौंड चांदी दान म्हणून वाटले आणि त्याच्याशी प्रामाणिक असणाऱ्या मलिक शेखउद्दीन गोरी याला अल्लाउद्दीन हसन याने आपले वजीर नियुक्त केले. आणि जुना जो नेता निवडला गेला होता त्या नसिरुद्दीनने पुन्हा आपले मूळ नाव इस्माईल हे धारण केले. त्याला अल्लाउद्दीन हसन याने अमीर उल उमराव अशी पदवी देऊन त्याचा सन्मान केला. आपल्या सुरुवातीच्या नोकरीच्या काळातील मालक गंगू ब्राह्मण ज्योतिषी याला दिलेले वचन ही या अल्लाउद्दीन हसन विसरला नाही. त्याने गंगू ब्राह्मणाला उत्तरेतून सुलतानाची चाकरी सोडून दक्षिणेत बोलावले आणि आपल्या खजिन्याचा मुख्याधिकारी नेमले. तसेच गंगू ब्राह्मणाला दिलेल्या वचनाप्रमाणे त्याने नावापुढे गंगू बहामनी असे नाव धारण केले आणि बहामनी घराण्याचा अस्त होईपर्यंत बादशाही शिक्क्यावर गंगू बहामनी हे एकदा कोरलेले नाव कायम राहिले. नंतर पुढच्या काळात बहामनी राज्यात महाराष्ट्राचा जवळजवळ पूर्ण भाग, काही प्रमाणात मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड अशा प्रकारे भारताच्या दख्खनमध्ये पश्चिम सागरी किनारा ते पूर्व सागरी किनारा यामध्ये पसरलेले होते. बहामनी राज्य हे दख्खनमध्ये जवळजवळ 250 वर्ष टिकून राहिले. पुढे या राज्याचे 5 तुकडे झाले आणि त्यात अनुक्रमे निजामशाही, आदिलशाही, बरीदशाही, कुतुबशाही आणि इमादशाही अशी छोटी मोठी राज्ये निर्माण झाली. त्याबद्दल नंतर कधीतरी. तोपर्यंत जय शिवराय.